सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गेले काय, आणि ती तारीख सुद्धा 9/11, म्हणजे जणू काही या देशाचे लोकशाही आणि न्याय व्यवस्था हे दोन टॉवर खाली कोसळल्यागत सगळे आरडाओरडा करायला लागले. सगळं जग सेलिब्रेट करत आहे, पण या देशातले दोन महत्वाचे नागरिक एकमेकांकडे जाऊ शकत नाहीत. अहो, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्रीयन आहेत आणि यापूर्वी मनमोहन सिंग यांच्याकडे ईदच्या पार्टीसाठी इफ्तारीसाठी गेलेले त्यावेळेचे सीजे जे होते ते आम्हाला चालत होते. चलमेश्वर आपला रिपोर्ट घेऊन डी राजांच्या घरी गेले होते ते चालत होते. भगवती यांनी 1980 साली इंदिरा गांधी जनता सरकारचा पराभव करून परत निवडून आलेल्या होत्या, तेव्हा त्यांना कॉंग्रॅच्युलेटरी पत्र पाठवलं होतं. ही लाईन क्रॉस केली ते चाललेलं होतं. फक्त या देशात हिंदूंच्या सणाला दोन हिंदू एकत्र आले तर प्रॉब्लेम होतोय, हा सवाल आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम काय माहितीये, जज आपल्या मर्यादा सांभाळतात, ते बोलत नाहीत. हे दोघे एकत्र आले म्हणजे जणू काही त्यांनी लगेच निकालांवर परिणाम होणार आहे असं धरायचं. काय टीका आहे मला कळतच नाही. आपल्या बाजूने निकाल लागला की चीफ जस्टिस चांगले आणि आपल्या बाजूने निकाल नाही लागला की चीफ जस्टिस विकले गेलेले. इतकं सरधोपट नसतं, याचा निषेधच व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणपती जाणे याच्यात काही गैर नाही.